नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? मी पण मस्त आणि मजेत. तर आम्हाला कापायचं आहे किनी गवत. येऊ का पडून? ते मगचं जे दिसलं तुम्हाला व्हिडिओ माझं स्किप बरोबर का? कारण काय होतं करायचं घर आहे चालू जास्त पाईप असतात, पाईपचे तुकडे गाडी वगैरे सगळं असते. तर गिनी गवत जे आहे ना ते आम्हाला पहिली जे एक मोठी आहे ना लाईन ती कापायची. आता हे काय ते शेळ्या काय खात नाहीत, म्हणजे मोठालं झाल्यानंतर खात नाही, त्यांना खाता येत नाही, त्यासाठी ना एकच लाईन आहे खूप मोठी झाली ती कापायची आम्हाला. तर चला करूयात चालू आता कापण्यास. तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज थोडक्यात सांगायचं मला, जास्त काही मी सांगणार नाही आहे. आता शेळी पालनासाठी चाराचं नियोजन कसं करावं, तर चाराचं नियोजन करायचं म्हटलं ना आणि स्टार्टिंगला म्हणजे काय लगेच आपण सगळं आपल्याकडे अवेलेबल नसतं. कांद्याची पात, सोयाबीनचा भुसा घेऊन ठेवू शकतो, कांद्याची पात साचून ठेवू शकतो, पुन्हा शाळू आणू शकतो आपण खाण्यासाठी, म्हणजे विकत पण आणू शकतो किंवा मग घरी जर असेल तर उत्तमच. नंतर घास असेल, मका असेल, गिनी गवत असेल. आता गिनी गवतामध्ये तो दुसरा एक शेळ्यांचा चारा आहे काहीतरी, दुसरा सूप पण येतो म्हणून असं काहीतरी आहे, ते मला माहीत नाही किंवा आम्ही अजून केलेलं नाही बरं का. ते करायचं आहे, ते त्याची हाईट इतकीच होती. आता हे गिनी गवत आहे ना, ते मोठं खात नाहीत शेळ्या, मोठे झाल्यानंतर ते चारा आहे ना तो याच हाईटचा आहे. ते मला माहीत नाही अजून, आम्ही करणार आहे पुढे पण लगेच नाही, तर पाहूया नक्की. पण चाऱ्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल ना तर असं म्हणजे उत्तम आहे, अगदी आपल्या सोयीने होईल असंच. आणि स्टार्टिंगला आपण जेव्हा लगेच जास्त काही खर्च करू शकत नाही, त्यामुळे आपण थोडक्यात जर करायचं असेल ना तर सोयाबीनचा भुसा कळस आपण अवेलेबल होऊ शकतो शेतकऱ्याकडे, पुन्हा कांद्याची पात, ज्यातून आपल्याला जास्त खर्च होणार नाही असा. आणि त्यात सकाळी ना त्यांना मेन म्हणजे मका आणि पेंड दिली जाते, म्हणजे आम्ही देतो. ते एक उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेलच, नाही दाखवू शकत पण उद्या नक्की दाखवेल. पेंड असताना सकाळी पहिल्यांदा पेंड वगैरे दिली ना खूप फरक पडतो. पेंड आणि मका मिक्स असते आमची, गहू पण असतात, तर तिन्ही मिक्स असते. त्यानंतर मग चारा बाकीचा जो आपला जसं टायमिंग असेल तसं दिलं जातो. तर शेतीला जोड व्यवसाय जो आहे शेळीपालन तर खरंच उत्तम आहे बरं का. स्टार्टिंगला थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणजे काय होतं म्हणजे लगेच इन्कम मिळत नाही. कारण कसं आहे व्हिडिओ करतात मग आपल्याला असं वाटतं की मिळायला पाहिजे लगेच, पण एक वर्ष जातं. आता वर्ष कसं जातं तर मी कालच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे की आता आपण जेव्हा 5 शेळ्या खरेदी करणार आहोत, त्या 5 शेळ्यांमधून लगेच तरी इन्कम मिळत नाही, थोडा वेळ तर जातोच. आणि स्टार्टिंगलाच आपण जास्त घेऊ शकत नाही, कारण आपल्याला अनुभव आला पाहिजे काय होतंय काय नाही, आपला खर्च किती आहे हे पण कळलंच पाहिजे ना. त्यासाठी अगोदर आपण 5 शेळ्या घेऊन त्याचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणसाल या शेळ्या घेतलेलं नाही, त्यांचे बोकडपालन आहे आणि हे शेळीपालनचं सांगताय, तर असं नाही. स्टार्टिंगला बोकडपालन जमत नाही, कारण काय होतं माहिती का, त्यात बरेच आजार वगैरे आहे शेळ्यांमध्ये, पण बाहेरच्या मोठ्या शेळ्या येणार. आणि मेन म्हणजे आपण जेव्हा शेळ्या घेतो ते दूध पिले ना तर ती पटपट मोठी होतात. आता यांना ॲडजस्ट होण्यासाठी बराच वेळ जातो. दुसऱ्या गोट्यावरून आपल्याकडे येणार, त्याला ॲडजस्ट होणार, हवामान पाणी आपण म्हणतो, पण आपण माणसासारखंच आहे ना. आपण जेव्हा दुसरीकडे जातो तेव्हा सुद्धा आपल्याला पाणी झालं का आपण म्हणजे पाणी बदल झालं की आपण म्हणतो सर्दी होते, खोकला होतो, तसंच शेळ्यांचं पण आहे. त्यामुळे स्टार्टिंगला शेळ्या घेतल्या म्हणजे टेन्शन नाही. आणि जे बोकड पालन आहे त्यातलं जे म्हणजे इन्कम जे आहे ते मी नक्की आत्ता तरी नाही, पण माझं जेव्हा पूर्णपणे विकतील मी बोकड त्यावेळेस मी नक्कीच शेअर करेन हे तुमच्यासोबत, म्हणजे कळेल जातं किती प्रॉफिट आहे किती काय आहे. तर चला आता लय झालं बोलून, आता आहे ना मला गवत कापायचं. आणि आमचा घाससुद्धा आहे ना वाढत नाही, उन्हाने का काय माहीत नाही, आणि तो पण 2.5 वर्षाचा झाला आहे जवळजवळ. त्याला तरी काय म्हणतो असं झालं ना, आता ते मोडणार आहे म्हणजे दुसरा लावणार आहे, पण काय माहिती का सध्या उन्हाळा आहे तेवढंच थोडं छोट्या बकऱ्यांसाठी का होईना होतोय. आणि तिकडं जे आहे ते शाळू आहे, शाळू होता आता पुन्हा शाळू करणार आहे आम्ही. तर चला मला काय नंतर पाहूया, गवत कापून झाल्यानंतर व्हिडिओ करते. व्हिडिओ करत बसल्या बोलले एवढं कुठं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं का कसं आलं खूप
आमचे छोटे सरकार गेलेत बरं का घेऊन, त्याला माहीत नाही मी व्हिडिओ घेतलाय. आणि माझं चालू आहे कापायचं काम. अजून एक कवळी कापली, अजून एक